मंडळी नमस्कार. नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. शेतातून गहू मळून आणले होते, बरेच दिवस झालं, पण ते हौदामध्ये स्टोअर करून ठेवायचं राहूनच गेलं होतं. त्यामुळं हा व्हिडिओ लेट आला. तर ह्या हौदामध्ये जवळजवळ 4 ते 4.5 पोती म्हणजे क्विंटल, 4 ते 4.5 क्विंटल त्याच्यात बसतं. तर ते स्टोअर कसं करून आम्ही ठेवतो, तर औषध किंवा ज्या पावडरी मिळतात त्या पावडरी मिक्स न करता एक छोटीशी पुडी मिळते. ती पुडी ही बघत असाल तुम्ही, ती पुडी फक्त थोडासा कात्रीनं कोपऱ्याला द्यायचा आहे आणि एक पोत्याचा अंदाज झाला, 100 किलो आपण त्या हौदात टाकले की ती पुडी जी आहे ती ठेवून द्यायची आहे. मिक्स करायची वगैरे काही नाही. आणि त्याच्यानंतर दुसरं पोतं ओतायचं आहे. कुठल्या प्रकारचा अपायकारक नाही आणि हे धान्य जवळजवळ 2 वर्षापेक्षा जास्त टिकतं. त्याच्यामध्ये किडे वगैरे, आळी किंवा काही होत नाही. तर असं आम्ही नेहमी स्टोअर करून ठेवतो. आणि असं एकदम पोत्यातच ठेवलं किंवा ठिक्यात ठेवलं तर त्याला हवेनं आर्द्रता लागते, त्यामुळं त्याच्यामध्ये पीठ व्हायला सुरुवात होते, किडायला सुरुवात होते आणि किडे व्हायला सुरुवात होते. त्यामुळं असं हौदात स्टोअर करून ठेवल्यानंतर 1-2 वर्ष तरी काही काळजी नसते. तुम्ही कसं ठेवता? आता देशी नुसके बरेच आहेत, लिंबाचा पाला वगैरे टाकून, पण आता काही वेळा ते पण किडतं. त्यामुळं ह्या पुड्या आम्ही वापरतो. तर तुम्ही कसं स्टोअर करता ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमचे व्हिडिओ जर शेतातले किंवा ह्या कामांचे आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर करा आणि शेतकरी दादाच्या चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. जाता जाता सबस्क्राईबचं बटन दाबा आणि हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा. आता इथेच थांबते. परत भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आपली आणि आपल्या जवळच्यांची सुद्धा. धन्यवाद.